जय शिवराय मित्रांनो अगदी ठरल्याप्रमाणे आज 5 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा शपथविधी पार पडलेला आहे। राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि या शपथविधीची प्रतीक्षा राज्यातील लाखो करोडो नागरिकांना लागलेली होती। कारण हा शपथविधी झाल्यानंतरच निवडणुकीपूर्वी केलेले वचननामे जे काही घोषणा आहेत या घोषणा पूर्णत्वास येणार आहेत। मित्रांनो, याच्यामधील एक महत्त्वाची अशी घोषणा, एक महत्त्वाचं असं वचन होतं ते म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मानधन। बऱ्याच जणांच्या माध्यमातून तर निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच हे 2100 रुपये कधी दिले जाणार, बऱ्याच सारे वर्तमानपत्राच्या माध्यमातून तर सरकारला 2100 रुपयाच्या मानधनाचा विसर पडलाय का अशा प्रकारच्या बातम्या देखील छापायला सुरू झाल्या होत्या। आणि याच पार्श्वभूमीवरती आज शपथविधी झाल्याबरोबर जी काही पत्रकार परिषद पार पडलेली आहे, या पत्रकार परिषदेमध्ये दीपक भातुशे यांच्या माध्यमातून हा प्रश्न देखील विचारण्यात आला की लाडक्या बहिणींना आश्वासित केलेलं 2100 रुपयाचं मानधन हे कधीपासून दिलं जाणार आणि याच्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये आता बातम्या पेरल्या जातात किंवा ज्या प्रमाणामध्ये आता बाहेर एक चर्चांना उधाण आले की लाडक्या बहिणींची स्क्रुटनी होऊन त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात लाभार्थी बाद केले जाणार। आणि याच्यावरती नवीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून उत्तर देखील देण्यात आलेलं आहे की ही जी काही 2100 रुपये मानधन देण्याची जी काही घोषणा आहे हे एक वचन आहे जे पूर्ण केलं जाणार आहे। परंतु याच्यासाठीची जी काही तरतूद आहे ती आता बजेटमध्ये पहिली मांडणी केली जाईल। त्याच्यासाठी इन्कमचे जे काही सोर्स आहेत ते तपासले जातील आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काळापासून म्हणजे एका नवीन वर्षापासून या 2100 रुपये मानधनाची अंमलबजावणी केली जाऊ शकते। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण सांगितलं होतं की याच्यासाठी बजेट पार पाडणं हे गरजेचं असतं। कारण कुठल्याही बाबीमध्ये कुठल्याही योजनेमध्ये काही बदल करायचे असतील तर त्याच्यासाठीची निधीची तरतूद करणं गरजेचं असतं। त्याच्यासाठी मंत्रिमंडळाच्या मंजुऱ्या असतात। या सर्व मंजुऱ्या, याच्यासाठीचे प्रस्ताव, याच्यानंतर याच्या पुढील बजेटचं नियोजन हे सर्व बजेटमध्ये मांडणी केली जाईल। त्या बजेटला मंजुरी येईल आणि त्याच्यानंतर पुढे त्याची अंमलबजावणी होईल आणि याच प्रकारचं उत्तर देखील आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त राहिला प्रश्न स्क्रुटनीचा। आता याच्यामध्ये आपण पूर्वी सुद्धा पाहिलेले की बऱ्याच योजनांचे लाभार्थी हे योजना सुरू केले जात असताना त्याच्यामध्ये अर्ज भरून पात्र करून घेतले जातात। परंतु याच्यानंतर जसे जसे हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण जर पाहिलं तर बरेच सारे लाभार्थी याच्यात बोगस लाभार्थी सापडतात, बरेच सारे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणारे सापडतात। जसे की आपण पाहिलं होतं की अर्ज करत असताना निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा अर्ज केलेले येतात। परंतु आता अर्ज केला आणि लाभार्थी म्हणून जरी पात्र झाला तरी आधार एकच असल्यामुळे योजनेची दुरुक्ती कुठेही शक्य नाही। त्याच्यामुळे साहजिकच त्याच्यामधून ते लाभार्थी साईडला होणार आहेत। असे बरेच सारे लाभार्थी बऱ्याच साऱ्या बाबी या ठिकाणी पुढे निदर्शनास येतील आणि जे काही योजनेच्या अंतर्गत अपात्र असतील ते अपात्र होतील अशा प्रकारची माहिती सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। योजना सुरू करण्यात आलेली, योजना पुढे राबवण्यात येणार आहे, याच्यामध्ये कोणालाही अपात्र केलं जाणार नाही। परंतु जे याच्या अंतर्गत लाभासाठी पात्र नसतील असे मात्र या योजनेचे स्टेबलायझेशन होत असताना या ठिकाणी छटणी केले जातील, हे देखील त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा जो प्रश्न होता की नेमके पैसे मिळणार कधीपासून, आता सरकारला हा मिळणारा हप्ता 2100चा मिळणार का वगैरे वगैरे जे काही चर्चांना उधाण आले होते ते आता कुठंतरी थोडी काळ शांत होण्यासाठी मदत होईल। राहिला विषय आता येणाऱ्या हप्त्याचा, तर येणारा हप्ता हा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रितपणे मिळून संक्रांतीच्या सणाच्या पूर्वीच देण्याचं नियोजन हे शासनाचं आहे। त्याच्यासाठी आता नवीन मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडेल आणि त्या बैठकीमध्ये या कार्यक्रमाची रूपरेखा आयोजित करून पुढील जे काही हप्त्याचं वितरण असेल त्या हप्त्याचं वितरण केलं जाईल। एकंदरीत योजनेच्या GR नुसार येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला या हप्ता वितरण करण्याची अंमलबजावणी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे होऊ शकतं या 15 डिसेंबर पूर्वी सुद्धा या हप्त्याचं वितरण केलं जाईल। परंतु एकंदरीत आता सरकार जे काही गठन होत आहे, जे काही या सगळ्या प्रक्रिया चाललेल्या आहेत, या पार्श्वभूमीवरती डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा शासनाच्या माध्यमातून एकत्रितपणे वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।